तुमची स्वतःची अशी नाटक शिकवायची एक पद्धत होती, थिएटर शिकवायची एक पद्धत होती, ज्याला आपण प्रोजेक्ट वर्क असं म्हणू किंवा 3 भिंतींची शाळा एक प्रकारे म्हणू. त्याच्याविषयी काय सांगाल? कुठेही तुम्ही एक बंदिस्त साचलेपण असं तुमच्या शिक्षणात कधीही आणल्याचं तुमच्या विद्यार्थ्यांनी कुठल्याच सांगितलं नाही. अगदी पहिल्या बॅचचे जे होते आणि अलीकडच्या काळातले जे होते त्या सगळ्यांच्या बोलण्यात एक समान सूत्र हे दिसलं की सरांची अशी स्वतःची एक शिकवण्याची खास पद्धत आहे की जी पद्धत प्रत्येकाला एक फुलाला मोकळं रान देते. नाही, एक मी त्याला सांगत होतो की बघा, ज्या क्षेत्रात तुम्ही येतात तिथे विचार करून या. ते अत्यंत असुरक्षिततेचं क्षेत्र आहे. ज्या क्षेत्रात जर तुम्ही इथे आलात, म्हणजे मुलगी जर डान्स क्षेत्रात आली किंवा मुलगी जर अभिनय क्षेत्रात आली, मुलगा जर अभिनय क्षेत्रात आला, तर साहजिकच जवळपासच्या सगळ्या नातेवाईकांच्या पोटामध्ये गोळा उठतो की नाटक म्हटलं की व्यसनं आली, अमुक आलं तमुक आलं, ह्या सगळ्या गोष्टी आणि एक असुरक्षिततेची भावना येते की आज धंदा आहे, उद्या लोकप्रियता आहे, उद्या नाही होणार. आणि आता बदलती आर्थिक परिस्थिती सगळी बदललेली आहे 1990च्या नंतर. त्याच्यामुळे नोकऱ्या मिळत नाहीत आणि टेलिव्हिजन सारखा मोठा एक काय राक्षस आजूबाजूला आहे, तो सतत खायला काहीतरी मागत असतो. तर या क्षेत्रात तुम्हाला पाय रोवून जो राहायचा असेल तर तुम्हाला तुमची जागा निर्माण करायला पाहिजे. आणि तुमची जागा त्या क्षेत्रात तेव्हाच निर्माण होईल की तुम्ही अतिशय मनपूर्वकता आणाल कामामध्ये, अतिशय व्यावसायिक सफाई आणाल. तर ती व्यावसायिक सफाई आणण्यासाठी सतत तुम्हाला रियाज करायला लागेल. जसा गायक रियाज करतो, जशी नृत्यांगना रियाज करते, तसं तुम्हाला नटाला देखील सतत तुम्हाला रियाजात राहायला लागेल मानसिक दृष्ट्या. ते असेल तर या क्षेत्रात तुम्ही या, नाही तर डिग्री काय केव्हाही मिळेल, डिग्री मिळेल, पुढले PhD पण व्हाल, पण तुम्ही कलाकार व्हालच अशातला भाग नाही. पण कलाकार तुम्हाला जर व्हायचं असेल तर हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट की त्या मुलाच्या काय ताकदी आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ असं आहे की ग्रामीण भागातली मुलं आली तर विविध पद्धतीचं मराठी असणार. तो माझ्या दृष्टीनं नॉन इश्यू आहे. साताऱ्याचा असेल, कोण मालवणचा असेल, कोण विदर्भातला असेल, मराठवाडी. तर मी त्यांना सांगतो की तुम्हाला शहरी मराठी पण यायला पाहिजे आणि तुम्हाला ग्रामीण मराठी पण यायला पाहिजे. जर ग्रामीण मराठीतच तुम्ही घेऊन बसलात तर तुम्हाला ग्रामीण मराठी बोलणारी जी कामं आहेत तेवढी मिळतील. शहरी बोलणारं जर पात्र असलं तर ते तुम्हाला ऑडिशनमध्ये तुम्ही नाकारले जाल. तर तुमच्या स्वार्थासाठी का होईना तुम्हाला सगळ्या बोली भाषेचा लहजा यायला पाहिजे. तुम्हाला कोकणी भाषेतला पण यायला पाहिजे. तुम्ही जर विदर्भातनं आला तर तोही यायला पाहिजे. आणि जो काही पुण्या मुंबईला जी मराठी भाषा बोलली जाते तोही यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये व्हॅल्यू जजमेंट न करता तुम्ही एक पोटार्थी म्हणून या भाषेला सामोरं जायला पाहिजे. आणि विविध भाषांच्या ज्या बोली भाषांच्या ज्या लयी आहेत त्या आत्मसात करायला पाहिजे. तरच तुम्हाला कामं ऑडिशन्स म्हणून पुढे मिळू शकतील. नाही तर मग तुम्हाला ज्या पद्धतीचं मराठी येतं त्या पद्धतीचं मराठी ज्याला आवश्यक असेल तोच दिग्दर्शक तुम्हाला मिळेल. काय करायचं का नाही हे तुम्ही ठरवा. मला कुठलीही भाषा चालेल, कुठलंही नाटक कुठल्याही भाषेत केलं, कशाही पद्धतीचं केलं तरी चालेल. पण इथून पुढे तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही मग हे उच्चारण कसं करायचं, काय करायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे, हे आम्ही सांगितलं. आणि दुसरी गोष्ट काय, सेकंड इयरला आम्ही त्यांना मोकळीक दिली की तुमचं नाटक तुम्हीच लिहायचं आणि सर्व कक्षा तुम्ही नाटकाच्या आहेत त्या पार पाडायच्या. मग तुम्ही नाटक लिहायचं, ते दिग्दर्शित करायचं, त्याचं डिझाईन करायचं, त्याचं कॉस्ट्युम करायचं आणि असं गृहीत धरायचं. थिएटरच्या प्रोडक्शनचा पूर्ण आणि ते 10 मिनिटाचं असेल, 15 मिनिटाचं असेल. अट एक की काही पैसे मिळणार नाहीत काम करायला. अतिशय गरिबीतल्या पद्धतीनं तुम्हाला काम करायला लागेल. फक्त इमॅजिन करायला लागेल की हा जो सेट मांडलेला आहे हा 10 लाख रुपयाचा आहे. तो तुम्ही कसा सिम्युलेट कराल, तो कॉम्प्युटरवर सिम्युलेट करा आणि कॉम्प्युटरवर त्याची रेखा की मला जर पैसे मिळाले तर हा सेट होईल, मला नाही पैसे आहेत म्हणून मी आत्ता हा तात्पुरता सेट केला. मला कॉस्ट्युमला पैसे मिळाले तर असे मी कॉस्ट्युम्स करीन, हा कॉस्ट्युम प्लेट आणि सगळे आहे. पण नाही मिळत आहेत म्हणून मी आत्ता हे तात्पुरतं करतो. आणि स्पेसचा वापर जो आहे तो स्पेसचा वापर म्हणजे प्रोसिनियममध्येच फक्त नाटक केलं पाहिजे नाही, ते अंगणातही करता येईल, दुसरीकडे करता येईल, ते करता येईल. त्याच्यानंतर आम्ही असं करतो की प्ले ग्रुप्स संध्याकाळच्या मुलांचे असतात. प्रत्येक कॉलनीमध्ये एक खेळाची जागा असते आणि मुलांना संध्याकाळी ते मोकळं सोडतात. ते पण त्यांना बांधून ठेवणारं कोणी नसतं. मग आम्ही ललित कला केंद्राच्या मुलांना हे प्ले ग्रुप्स घ्यायला पाठवतो आणि ती मुलं जी आहेत संध्याकाळी त्यांना पैसे पण मिळतात की 1-1.5 तास 2 तास काम केल्याबद्दल एक 2-3 हजार रुपये त्यांना पॉकेट मनी पण मिळेल. आणि त्या मुलांना तिथल्या पालकांनाही एक शाश्वती मिळेल की बुवा आपली मुलं काहीतरी खेळतायत, काहीतरी व्यवस्थित नाचतायत, काहीतरी शिकतायत थोडंफार.
आणि त्या मुलांनाही कसं मुलांशी वागावं ह्याचं एक ट्रेनिंग मिळतं. तर असे प्ले ग्रुप्सचे नेटवर्क आहेत त्याचं आम्ही केले. किंवा नंतर आम्हाला रतन टाटा ट्रस्टतर्फे रतन टाटा ट्रस्टतर्फे ग्रांट मिळालेली होती. त्या ग्रांटमधनं आम्ही राजीव नाईक सारख्या एक विचारवंत नाटककाराला कमिशन करून 6 टेक्स्टबुक मराठीमध्ये नाटक आणि ह्याच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातली ही प्रसिद्ध केली, लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध केली. आणि दुसरं असं होतं की आम्ही म्हणलं की कलाकार काय होणार, तर त्याला कला दाखवायची. तू कुठे दाखवणार? नाटकवाला कुठे कडे दाखवेल, पण जो गायक आहे, जो अजून गायक तयार व्हायचा आहे, तो अजून शिकतोय, त्याला गायनाची संधी तर मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही मग काय केलं की महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणा सांगितलं की तुम्हाला गाण्याचा कार्यक्रम करायचा ना, आम्ही गायक तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही त्याचं स्वागत करा, तिकीटं विका, त्याचं कॉन्सर्ट तुम्ही ठेवा, तिकीट विक्री तुम्ही घ्या, त्याला पैसे जायचे यायचे ना आम्ही देतो, फक्त तुम्ही जरा स्थानिक पातळीवर त्याची राहायची जेवायची सोय करा. आणि मग त्या आमचा इथलं शिकलेला कलाकार कणकवलीला जाऊन किंवा कोल्हापूरला जाऊन गाऊन यायचा आणि त्याला मी रतन टाटा ट्रस्टतर्फे आलेल्या पैशातनं आम्ही त्याला मानधन द्यायचो. असे जवळपास आम्ही 5 वर्षामध्ये 350च्या वर कॉन्सर्ट म्हणजे नृत्याचे कार्यक्रम, छोटी नाटकांचे कार्यक्रम, इंडिव्हिज्युअल परफॉर्मिंग आर्ट्सचे अनेक प्रयोग, म्हणजे आमच्या इथनं पास झालेल्या मुलांमध्ये हे आम्ही नेटवर्किंग केलं आणि ते अतिशय लोकप्रिय झालं की त्यांना हे पैसे असे वाटले आम्ही त्या तरुण पिढीमध्ये. या सगळ्यामुळेच कुठेतरी आज आम्हाला मुक्ता बर्वे या सगळ्या उपक्रमांतनं दिसते, उपेंद्र लिमये सारखा एक अतिशय सशक्त आजचा रंगभूमीचा नट दिसतो. आणखीन अनेक नावं आहेत की जी तुमच्या संगीतात खूप आहेत. संगीतात आता हे म्हणजे ललित कला केंद्राचं जितकं महत्व आहे तितकंच त्यांच्या गुरूंचं पण योगदान आहे. किंवा सुचेता चापेकरांच्या कडे शिकणाऱ्या आमच्या भरतनाट्यमच्या मुली आहेत, किंवा शमा भाट्यांकडे शिकणाऱ्या आहेत, मनीषा साठ्यांच्याकडे शिकणाऱ्या आमच्या मुली आहेत की ज्या तिथं जातात. किंवा सई शेटेसारखी मुलगी किंवा परिमल फडकेसारखा मेल डान्सर हा ललित कला केंद्राचा आता संपूर्ण नृत्य विभाग सांभाळतो. किंवा माझा एक पूर्वीचा विद्यार्थी असलेला प्रवीण भोळे आता डॉक्टरेट होऊन आमच्या ललित कला केंद्राचा नाट्य विभाग सांभाळतो. तर संगीतातनं पण आलेले आहेत. सुयोग कुंडलकर सारखा हार्मोनियमचा आहे, मिलिंद कुलकर्णी सारखा हार्मोनियम वादक आहे, किंवा अनेक आहेत आलेले बाहेर. आणखीन एका नाटकाविषयी बोलायचं आहे ते म्हणजे तुमचं एक प्रकारे तुम्ही शेवटचं लिहिलेलं नाटक, त्यानंतर तुम्ही फारसं लिखाण केलेलं आढळत नाही, ते म्हणजे एक गाव मठाकडे. त्या नाटकाविषयी काय सांगाल? त्यानंतर तुमची लेखणी थंडावलेली दिसते. हे आत्ताच नाटक लिहिलं मी, म्हणजे गेल्याच्या 2012 मध्येच नाटक ते लिहिलं. एक दिवस मठाकडे असं आहे, ही दीर्घांक आहे, तो नाटक नाहीये. कारण मी दरवर्षी असं नाटक कधी लिहिलं नाही किंवा तशी मला गरजही नाही वाटली. जेव्हा मला आतनं वाटलं की उत्कटतेनं आपण काहीतरी लिहावं, नाटकाच्या जवळ राहायला पाहिजे असं मला वाटतं. नाटक ह्या कलेच्या जवळ राहायला पाहिजे, पण लिखाण केलंच पाहिजे असं नाही. लिखाण केलं पाहिजे अशातला भाग नाही. कारण मी नाटक लिहित होतो, मी नुसतं नाटक लिहिणारा नाहीये. माझी नाटकं जवळपास मीच बसवली. अपवाद फक्त वामन केंद्रेंनी माझं एक व्यावसायिक नाटक दुसरा सामना हे कलावैभवसाठी केलं. विनय आपटे आणि विक्रम गोखले त्यात काम करायचे. हे नाटक सोडलं तर बहुतेक माझी सगळी नाटकं ही मी दिग्दर्शित केली. आम्ही जी संस्था काढली त्या संस्थेमधनं केलं. प्रयोग गावगांना फिरून प्रयोगही त्याचे आम्ही केलं. बऱ्याच वेळा काम पण मी महानिर्वाणमध्ये आणि बेगमबरोबरमध्ये मी काम पण करायचो. त्याच्यामुळे नाटकाच्या संदर्भातच जरी लिखाण केलं नाही तरी प्रयोगातनं आणि संयोजकाच्या भूमिकेतनं मी असायचो. दरवर्षी नाटक सुचत नसेल लिहायला, काही सुचत नाही तर आपण कसं लिहिणार. ते एक दिवस मठाकडे हा अलीकडचा लिहिलेला दीर्घांक आहे, तो मी आता काही माझ्या हातात सध्या काही संस्था आणि नाही, आमचे सगळे कलाकारही 60च्या पुढे आता झालेले आहेत. 60-70 वयापर्यंत कलाकार सगळे पोचलेले आहेत. म्हणून मग तरुणांच्या हातात दिलं. तर निपुण धर्माधिकारींनी त्याचं नाटक कंपनी नावाच्या संस्थेतर्फे ते नाटक केलं आणि ते ओपन एअरला पण करतात आणि बंदिस्तपणे पण करतात. त्याचे 7-8 प्रयोग झाले. हिंदीमध्ये पण त्याचे प्रयोग झाले. सुरेश भारद्वाज नावाच्या प्राध्यापकांनी NSDच्या त्यांनी दिल्लीत त्याचे प्रयोग केले आणि ते दिल्ली बेल्टमध्ये, हिंदी स्पीकिंग बेल्टमध्ये बरोबर 10-12 प्रयोग त्याचे आतापर्यंत झाले. आणखीन एक तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू म्हणजे तुम्ही काही चित्रपटांसाठी पटकथा लेखनही केलं. कथा 2 गणपतरावांची, जैत रे जैत, की त्यानंतर तुम्ही काही चित्रपट, काही टीव्हीच्या मालिकाही लिहिल्यात. एकूणच तिथेही तुमच्या तिरकस शैलीचा असा एक त्याच्यावर प्रचंड मोठा प्रभाव आढळला. काय सांगाल तुमच्या ह्या
ह्या एका अंगाविषयी. नाही, याच्याविषयी काही मला जास्त सांगायचं नाही, कारण ती काही माझी अभिव्यक्ती नाही. जब्बारची किंवा अन्य लोकांची असेल, पण चित्रपट हे माझं काही माध्यम नाही, हे अगदी माझं पक्क आहे. जेव्हा तिथं मला संधी मिळाली तिथं मी तेवढं काम केलं. हे आमच्या मित्रांच्या मोकळेपणाने सांगता की चित्रपट हे तुमचं माध्यम अजिबात नाही, कारण मला त्यातनं सुचत नाही. लोकांनी आग्रह केला म्हणून मी केलं. कथालोन गणपतरावांची हा शांता गोखले यांनी लिहिलेलं संहिता आहे, त्याचे मी संवाद लिहिले आणि अरुण खोपकरनी ते दिग्दर्शित केला तो सिनेमा. आणि जैत रे जैत ची पटकथा मी आणि माझा पीडीए मधला सहकारी अनिल जोवळेकर आम्ही दोघांनी मिळून त्याचे संवाद आणि पटकथा त्यावेळेला आम्ही जैत रे जैत केले. कारण जब्बार होता, त्याला काहीतरी करायचं होतं, आमचाच ग्रुप मधला होता तेव्हा. आणि तेव्हा गंमत म्हणजे असं की ऍक्च्युली आम्ही मुंबईला गेलो होतो, ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की का गेलो होतो, आता सांगायला हरकत नाही. तर आम्हाला दिलीप कुमारांनी बोलवलं होतं. दिलीप कुमारांची आमची फार चांगली ओळख आणि मैत्री झाली. हा एक वेगळा मुद्दा आहे. ती चांगली मैत्री होण्याचं कारण असं झालं की घाशीराम कोतवालचा 100वा जेव्हा प्रयोग झाला तेव्हा आम्हाला प्रमुख पाहुणे पाहिजे होता. तर आमच्या वेळेच्या त्यावेळेचा आयडॉल म्हणजे दिलीप कुमार आणि शशी कपूर. तर मोहन आगाशांनी धडपड करून ह्या 2 लोकांना तयार केलं की ते षण्मुखानंदमध्ये प्रयोगाला यायला पाहिजे. तर प्रयोग झाल्यानंतर आलं, त्यांच्या भोवती गदारोळ होता, प्रचंड गर्दी होती वगैरे. तर संपल्यानंतर त्यांनी विचारलं की काय, तर दिलीप कुमार आले बाहेर आणि त्यांनी जब्बारला विचारलं की तुम्ही काय करता काय नाही. तर ते मराठी त्यांना उत्तम येतं, ते ग्रामीण ढंगाचं मराठी बोलतात. ते पुण्याला होते, त्यांनी बालगंधर्वांची नाटकं पाहिलेली आहेत, ते उत्तम मराठी नाट्यसंगीत म्हणतात. शास्त्रीय संगीताची उत्तम जाण. नाही, मराठी नाट्यसंगीत दिलीप कुमार उत्तम गातात, स्वतः पेटी वाजवत. हे आम्ही त्यांच्या घरी प्रेक्षकांसाठी अत्यंत नवी आणि अत्यंत कुतूहलजनक अशी माहिती आहे. ही साधारण 75-76ची गोष्ट आहे. तर तेव्हा दिलीप कुमारांनी जब्बार पटेलांना विचारलं की क्या मेरे लिए कुछ काम करोगे या नहीं करोगे, तर तुम आप आ जाओ घर. तर आम्हाला वाटलं की पहिल्यांदा काय म्हणजे बोलाची कडी बोलाची वाट आहे, आम्हाला कुठे नंतर केला. तर नंतर खरोखरच त्यांनी जब्बारशी संपर्क साधला आणि सांगितलं की आम्हाला कथा पाहिजे. आणि मग अनिल जोवळेकरांनी एक जेम्स थर्बरच्या गोष्टीवरनं एक 1 लाईन मिळाली. तर जब्बार आम्हाला घेऊन दिलीप कुमार यांच्याकडे गेला आणि त्यांच्या बरोबर काम करताना आम्ही त्याची संपूर्ण ती पटकथा तयार केली. ती झाली नाही, ते सगळं बिनसलं, कारण आमचं त्यांचा व्ह्यू. पण दिलीप कुमारांची आणि आमची ते काम कसं करतात, समजा ती भूमिका केली असती तर ते इम्प्रोव्हायझेशन कसं करतात. म्हणजे आम्ही एखादा सीन त्यांना दिला की ते अर्धा तास त्या तंद्रीमध्ये तो सीन एनॅक्ट करून आम्हाला दाखवायचे त्यांच्या घरी. ही त्यांची पद्धत होती. मला माहित नाही भौतिक नाही, आम्हाला त्यांनी दिसली पद्धत होती. आणि ते म्हणले की नाही असं, त्यामुळे एखादा म्हणजे काय म्हणतात त्याला, लोकप्रिय नट आणि एखादा काय म्हणतात आपण त्याला म्हणतो की व्यावसायिक पद्धतीनं काम करणारा मनुष्य किती तल्लीन होऊन आपली भूमिकेचा अभ्यास करतो, हे आम्हाला बघणं अतिशय अंतर्मुख करणारं होतं. आणि दिलीप कुमारांचं एक अत्यंत वेगळं दर्शन तुम्हाला झालं. आणि त्यानंतर ते पुण्याला आले. ते रेस्कोर्सला यायचे, क्लबचे मेंबर होते. तर सायरा बानू आणि ते पुण्याला यायचे शनिवार रविवार. तेव्हा थिएटर अकॅडमीच्या लोकांच्या त्यांनी चहा पानाला बोलवायचे तिकडे. आणि तिथे आम्ही थिएटर अकॅडमीचे घाशीराम कोतवालचे सगळे 40 कलाकार दिलीप कुमारांच्या बरोबर आम्ही रेस्कोर्सला, रॉयल कॅनॉट टर्फ क्लबवर आम्ही चहा पार्टीला वगैरे गेलेलो आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. त्या दिलीप कुमारांच्या आठवणीत अनेक बीजं दडलेली असतील की ज्याच्यातनं तुम्हाला एक चांगला सशक्त असा तुमच्यासारखाच एक चित्रपट कलावंत तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु चित्रपट किंवा चित्रमालिका हे काही तुमचं क्षेत्र नाही, हे तुम्ही तेव्हाही तुम्हाला जाणवलं होतं आणि आजही तुम्ही अगदी स्वच्छपणे सांगताय की मला जे काय थोडंफार माहिती आहे ते नाटक. आणि ते नाटक थोडंफार जरी असतं तरी ते अक्षरशः 4 पिढ्या उरलेल्या आणि 4 पिढ्यांनंतरही राहणार. तुमची पद्मश्री, ललित कला केंद्राचं तुमचं अध्यक्षपद, त्यानंतरच्या अनेक नाटकासंदर्भातल्या तुमच्या जबाबदाऱ्या, तुमची ही सगळी नाटकं, या सगळ्याचा मराठी रंगभूमीवर, भारतीय रंगभूमीवर इतका प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे की एक मोठी सशक्त अशी नाटकाची चळवळ निश्चितपणे दृष्टी असलेली ती आज निर्माण झाली.
प्रश्न असा आहे, यापुढं सतीश आळेकर यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करावी? एक चांगलं नवीन नाटक, आणखीन एखादी नाटकाची सशक्त चळवळ? नाटक मी काही लिहू शकतो ते नाटकच लिहू शकतो. त्या नाटकाच्या व्यतिरिक्त मला काही लिहित नाही. मी जेव्हा काही करत नसतो तेव्हाही मी नाटकाचाच विचार करत असतो. मी घरी माझ्या पद्धतीनं सीन लिहून बघत असतो किंवा बाजूला ठेवत असतो. आजही मी 2 नाटकांवर काम करतोय. आत्ताच एक मोठा लेख लिहिला, की पूर्वी लेख मी कधी लिहित नव्हतो. आता एक मोठा लेख शनिवार पेठेवर लिहिला. तुमचं बालपण गेलं. 1955 ते 66 ची शनिवार पेठ असा एक लेख मी लिहिलेला आहे. आमचा सतीश देसाईचा एक दिवाळी अंक आहे, पुण्यभूषण नावाचा. तो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त पुण्यावरचा तो अंक असतो. तो आता प्रसिद्ध होईल. त्यात तो लेख वाचायला मिळेल. आणि साधारणपणे नाटक मला कसं सापडत गेलं याचा एक अंदाज त्यातनं येईल असे काही एक लेख लिहायचा विचार आहे. आणि त्यातून एक नवीन नाटकही निर्माण होईल, किंवा एक नवीन विजय केंकरेसाठी एक नाटक मी लिहितोय. ते निम्म लिहून झालेलं आहे. ते आता माझं होतं काय आहे, की मला असं ठरल्या वेळा करता येत नाही की आता नाटक लिहायचं म्हणून होतं. ते जेव्हा होतं आतनं जेव्हा फटके येतात त्याच वेळेला ते पूर्ण होतं. मी आपल्या त्या क्षणाची वाट बघत बसतो. आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या भाषेत सांगायचं तर रंगकर्मी म्हणून रियाज मात्र चालू ठेवता. नाटक सतत तुमच्या होती कुठेतरी. मी रोज म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस तरी मी घरी माझं म्हणजे लिहित असतो. सॉमरसेट मॉम या लेखकाला एकदा विचारायचं की तुम्ही जेव्हा लिहित नसता तेव्हा काय करता, तेव्हा ते म्हणले माझं नाव लिहित असतो मी, पण लिहित नक्की असतो. तसंच तुमचं आहे की सतत 24 तास डोक्यामध्ये एकच विचार असतो, आणि तो म्हणजे नाटक. आणि तोच ध्यास, तीच परंपरा घेऊन गेले अनेक वर्ष तुम्ही हा प्रवास केलेला आहे. आणि या प्रवासातून पुढचे अनेक नाटककार, अनेक सशक्त असे रंगकर्मी घडवायचाही प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षको, या मुलाखतीच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत ध्येयवेड्या अशा रंगकर्मीला, ज्या रंगकर्मीनं मराठी रंगभूमीच नव्हे तर भारतीय रंगभूमी, जागतिक रंगभूमीला एक विचार करायला लावेल अशा प्रकारची आशयप्रधान अशी त्याचंच रूपांतर पुढे आळेकर शैली अशी झाली. त्या आळेकर शैलीनं पुढे कित्येकांना प्रेरणा दिली. खूप लहानपणी मी त्यांचं महापूर पाहिलं होतं, महानिर्वाण पाहिलं होतं. आज जे 40च्या आसपास आहेत त्यांच्यावर त्या 2 नाटकांचा किती प्रभाव पडला हे खरोखर शब्दात सांगता येणार नाही. आज जे 60चे आहेत त्यांनी त्यांच्या तरुण वयात ती नाटकं पाहिल्यानंतर त्यांच्यावर काय परिणाम झाला हे ते स्वतःच सांगू शकतील. एक मात्र नक्की, ती नाटकं वाचल्यानंतर आजची जी पिढी आहे त्यांना पुन्हा कुठेतरी रंगभूमीकडे वळावंसं वाटतं, रंगभूमीच्या या अभ्यासाकडे अधिक सजग व्हावंसं वाटतं. या सगळ्याला कारणीभूत एका माणसाची रंगसाधना होती. अशा रंगसाधनेला आज सलाम. थँक्यू व्हेरी मच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.